हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज म्हटलं तुम्हाला कांद्याचा झुणका दाखवावा की मी कांद्याचा झुणका कसा करते. तर ही माझी पद्धत आहे बरं का कांद्याच्या झुणक्या करायची. तर त्याला लागणारे कांदे, याला साहित्य सांगते काय काय लागते. कांदे, डाळीचं पीठ आणि लाल तिखट, हळद, मोहरी, मीठ, तेल. याला एवढंच साहित्य लागते. याला काही फार साहित्य लागते. साधा सोपा आहे आणि पटकन होणारा हा झुणका आहे. कारण की आपल्या घरात भाजी नसते, काही नसते, तर पटकन करता येतो हा झुणका. तर आता मी हा छान कांदा उभा चिरून घेते. पातळ छान उभा चिरून घेते आधी हा कांदा. बघा, मी गॅसवर कढई ठेवली आणि हा कांदा ना असं छान पातळ असा चिरून घेतला. असं पातळ चिरला कांदा, जरा तिखट आहे. हा पातळ छान चिरून घेतला. आता मी पुढची रेसिपी सांगते काय करायचं ते. बघा, त्याच्यामध्ये मोहरी टाकते आणि हा कांदा. कांदा छान हा होऊ देते. कच्चा नाही राहायला पाहिजे. हा छान होऊ द्यायचा कांदा. मोकळा मोकळा होतो मग पटकन शिजतो तो. छान होऊ दे. आता बघा छान आपला कांदा झालाय. आता याच्यामध्ये ना मी गॅस कमी करते. अगदी याच्यामध्ये तिखट घालायचं आणि हळद घालायची. आणि मीठ आहे ना, हे मीठ पण मी आता घालून देणार आहे. आणि कमी गॅसवर थोडंसं हे होऊ देणार आहे. झाकण ठेवणार आहे याच्यावर. आणि कमी गॅसवर होऊ देणार आहे. आपला साधा कांदा छान मग आपल्याला लगेच करते गळून गेला. आणि आता डाळीचं पीठ घालायचं. याला डाळीचं पीठ घालायचं.
याच्यावर थोडं झाकण ठेवतो आणि वाफेनं होऊन जाईल हा राहिलेला सगळा. थोडी कोथिंबीर टाकायची. आपला हा झुणका तयार आहे. बघा आपला हा झुणका तयार आहे. त्याला फार वेळ नाही लागला करायला. 5 मिनटं 5-10 मिनिट 5 मिनटं शिजतो. कारण कांदा थोडा झाला ना की मग लगेच तिखट मीठ घालायचं, हळद तिखट मीठ घालायचं आणि डाळीचं थोडीशी वाफी द्यायची, डाळीचं पीठ घालायचं, झालं. फार वेळ नाही लागत त्याला. पण उभा चिरला ना तर छान लागतो हा खरं म्हणजे. आणि हा कांदा हे जे ही खरं म्हणजे खेड्यातली पारंपरिक अगदी रेसिपी आहे. खेड्यातल्या बाया जेव्हा शेतात जातात ना तेव्हा भाकरी करतात छानपैकी अगदी. आणि त्याच तेव्हा भाकरी झाल्या त्यांच्या करू की त्याच तेव्हा भरा भरा कांदा चिरायचा, आपला टाकायचा, डाळीचं पीठ लावायचं, तिखट मीठ घालायचं, आपलं झाली त्यांची भाजी तयार. शेतात नाही ना. अशी साधी सोपी रेसिपी आहे. बघा तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला मिळतील. बाय.